राजकारणामध्ये काही निर्णय असे असतात की ज्यांचा परिणाम हा पुढच्या किंवा येणाऱ्या निवडणुकांवरती होत नाहीये केवळ, तर तो पुढच्या 20-25 वर्षांच्या सत्ता समीकरणांवरती होतो. सध्या देशामध्ये चर्चेत असलेला डिलिमिटेशनचा विषय नेमका तसाच आहे. वरकरणी हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा विषय जरी वाटत असला तरीही प्रत्यक्षात तो आपल्या भारताच्या राजकीय शक्तीच्या नव्या वाटपाचा आराखडा आहे. त्यामुळे संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरती होणारी चर्चा ही फक्त विधेयकापुरती मर्यादित राहणार नाहीये, तर देशातील राजकीय पक्षांच्या भविष्यातील ताकदीची दिशा ठरवणारी नक्कीच ठरू शकते. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. सर्वात आधी समजून घेऊया की डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसंख्येतील बदल लक्षात घेऊन लोकसभा मतदारसंघांच्या सीमा आणि संख्या पुन्हा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे डिलिमिटेशन. 1976 मध्ये लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून लोकसभेच्या जागा या गोठवण्यात आल्या. त्यावेळची देशाची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या यामध्ये प्रचंड फरक आहे, पण लोकसभेतील सदस्य संख्या अजूनही 543 वरतीच आहे. त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 ते 30 लाख मतदारसंख्या आहे. अशा परिस्थितीमध्ये एका खासदारासाठी प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणं हे अधिकाधिक कठीण होत चाललेलं आहे. त्यामुळे ही पुनर्रचना ही आता केवळ राजकीय इच्छा नसून लोकशाहीची व्यावहारिक गरज मानली जाते. पण हा विषय समोर येताच देशात लगेचच उत्तर विरुद्ध दक्षिण अशी चर्चा सुरू झाली. दक्षिणेकडील राज्यांचा मुद्दा असा आहे की त्यांनी अनेक दशकांपासून लोकसंख्या नियंत्रणाची धोरणंही यशस्वीपणे राबवलेली आहेत. जर आता केवळ लोकसंख्येच्या आधारावरती जागा वाढवल्या गेल्या तर उत्तर भारतामधील राज्यांना अधिक जागा मिळतील आणि त्याचबरोबर ती दक्षिणेचा संसदेमधील तुलनात्मक प्रभाव हा कमी होईल. त्यामुळे हा वाद हा केवळ जागांचा नाहीये तर संघराज्यीय समतोलाचा देखील आहे. आणि इथे चर्चेत आला तो म्हणजे अमित शहा यांचा कथित 50% वाढीचा फॉर्म्युला. या फॉर्म्युलानुसार प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा या साधारणपणे 50% वाढवण्याचा पर्याय पुढे आल्याची चर्चा आहे. या मॉडेलमध्ये कोणत्याही राज्याच्या जागा या कमी होत नाहीयेत, सर्वच्या सर्व जागा या वाढतायत. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांची भीती काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते, तर वाढत्या लोकसंख्येच्या आधारावरती उत्तर भारतालाही अधिक प्रतिनिधित्व देखील मिळू शकतं. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर संघर्ष कमी करण्याचा हा एक व्यवहार्य मार्ग मानला जात आहे. भाजपसाठी या संपूर्ण प्रक्रियेचं महत्व हे एका आणखीन कारणामुळे वाढतं, ते म्हणजे महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना ही आवश्यक असल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. म्हणजे डिलिमिटेशन झालं तर महिला आरक्षणाचा मार्ग नक्की मोकळा होईल. त्याचबरोबर ती उत्तर भारतात मजबूत संघटनात्मक ताकद असलेल्या भाजपला भविष्यात वाढलेल्या जागांचा राजकीय फायदा देखील मिळू शकतो, अशी ही चर्चा आहे. त्यामुळे विरोधक या प्रक्रियेकडे संशयाने पाहत आहेत. मात्र विरोधकांची अडचणी ही तितकीच मोठी आहे. काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावरती एक भूमिकाही घ्यावी लागते, पण प्रादेशिक पक्षांची राजकीय गणितही वेगवेगळी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात जर लोकसभेच्या जागा या 48 वरून 72च्या आसपास गेल्या तर अनेक पक्षांना अधिक खासदार निवडून आणण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे सुरुवातीला जसा तीव्र विरोध दिसत होता तसा आता काही पक्षांच्या भूमिकेमध्ये मवाळपणा आल्याचं दिसू लागल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. डिलिमिटेशनचा परिणाम हा फक्त जागांच्या संख्येवरती होणार नाहीये, संपूर्ण निवडणूक रणनीतीही बदलणारी आहे. नवीन मतदारसंघ तयार होतील, सामाजिक समीकरणं देखील बदलतील, अनेक नेत्यांचे पारंपरिक मतदारसंघही बदलू शकतात. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देखील मिळेल. पक्षांना संघटन बांधणी पुन्हा उभी करावी लागेल. म्हणजेच पुढील निवडणुका आजच्या चौकटीत लढवल्या जाणार नाही. मात्र या विषयाकडे फक्त भाजपचा राजकीय डाव किंवा विरोधकांचा विरोध या एका चष्म्यातून पाहणं हे योग्य ठरणार नाहीये. कारण एका बाजूला लोकसंख्येनुसार समान प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या राज्यांवरती अन्याय होऊ नये ही संघ राज्य व्यवस्थेची अपेक्षा आहे. या दोन टोकांमध्ये संतुलन बांधणं हे कोणत्याही सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे शेवटी प्रश्न इतकाच नाहीये की जागा किती वाढतील. खरा प्रश्न असा आहे की त्या वाढलेल्या जागांमुळे देशाचं राजकीय शक्ती संतुलन कसं बदलेल, कोणत्या पक्षाला दीर्घकालीन फायदा होईल आणि आपल्या भारताच्या पुढच्या 2 दशकांचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल. याच उत्तरामध्ये डिलिमिटेशनचं खरं राजकारण दडलेलं आहे. तुमच्या मते डिलिमिटेशन मध्ये सर्व राज्यांच्या जागा वाढवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो योग्य आहे का, की लोकसंख्येच्या आधारावरती जागा ठरल्या पाहिजेत? तुम्ही तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. असेच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी विश्लेषण वाईब्स या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
पुढच्या विश्लेषणामध्ये नव्या विषयासह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.